रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्या ठिकाणी प्रवचन करणार आहोत ते ठिकाण आपल्याला दिसतंय लिंब येथील कृष्णामाई घाटावरील काळूबाईचं पुरातन असं मंदिर आहे. आपण पाठीमागं पाहताय काळूबाईच्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणाहून आपल्याची प्रवचन सेवा होणार आहे. आजच्या आपली प्रवचनासाठी घेतलेला अभंग आहे संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठातील अभंग आहे. आणि अभंग असा आहे: वेदशास्त्र पुराणे श्रुतींचे वचन, एक नारायण सार जपा, जप तप कर्म हरिविन धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी केले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळकी. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जिले. असा माऊलींचा हरिपाठातील सोपा आणि साध्या शब्दामध्ये व्यक्त होणारा हा अभंग आहे. माऊली या अभंगाद्वारे सांगतात की नामाची महती सांगतात. नाम किती श्रेष्ठ आहे हे माऊली सांगून जातात आपल्याला. आणि सर्व काही व्यर्थ आहे. काय सांगितलंय? सगळा भ्रम आहे. फक्त हरी शिवाय जर नाव जर घेत असाल तुम्ही, हरिविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थच आहे. म्हणजे हरीच्या नावाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. तर नाम घेतलं हरीचं तर तुम्ही कलियुगामध्ये उद्धार होऊ शकतो तुमचा. आणि आजची आपली संत कथा आहे संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची. कारण यापूर्वी एक भाग माझा झालेला आहे एकनाथ महाराजांचा, हा दुसरा भाग आहे. आणि आज फाल्गुन वद्य षष्ठी, नाथषष्ठी म्हटलं जातं. आज नाथषष्ठी, त्या योगावर आजचं आपलं एकनाथ महाराजांचं एक छोटी चरित्र कथा मी आपल्याला सांगणार आहे. नाथ महाराजांचा जन्म एकनाथ महाराज पैठणमध्ये गोदावरी तीरी असणारं पैठण, तिथं नाथ महाराजांचा जन्म झाला. 15व्या शतकामधले हे संत आहेत आणि शांतीब्रह्म म्हटले जाणारे संत आहेत. कारण बऱ्याच वेळा असं आपण ऐकतो की प्रत्येक संताच्या पाठीमागे एक पदवी दिलेली असते. तर नाथांना एक वेगळीच पदवी एकनाथ महाराज म्हटलं की शांतीब्रह्म. की एवढी शांती त्यांच्या ठाई होती की गावातल्या लोकांनी बऱ्याच वेळा त्यांचा तिरस्कार केला किंवा त्यांना राग आणणाऱ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा आपल्या शांतीपासून ते जरा तसुबर सुद्धा घडले नाहीत. म्हणून त्यांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात. 15व्या शतकामध्ये जन्माला आलेले नाथ मोठ्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत आणि लहानपणीच आई वडील वारलेले आहेत. या नाथांच्या थोड्या बाळपणातच आई वडील गेले आणि ती जबाबदारी सगळी त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांचे आजोबा चक्रधर स्वामी आणि सरस्वती देवी यांच्यावर आली. ह्या आजी आजोबांनी लहानपणापासून सांभाळ नाथांचा केला. आणि त्यांचे पंजोबा भानदास महाराज यांनी वारकरी होते, पंढरीच्या विठुरायाचे वारकरी होते. आणि लहानपणापासून यांना बाळकडूच मिळालेलं होतं की भक्तीमध्ये रममान नाथ राहू लागले. थोडेसे जरा जाणते झाले की त्यांना वेध लागला एकनाथ महाराजांना की मला गुरु कुठे भेटेल, मला गुरुची भेट झाली पाहिजे. म्हणून त्यांनी एक ध्यास घेतला. गावाबाहेरच्या एका शंभू महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बसलेले असताना एकांतात त्यांना वियोग जाणवला आणि तिथे एक व्यक्ती आली आणि तिने सांगितलं की तू दौलताबादला देवगिरी किल्ल्यावर तिथं जनार्दन पंत आहेत, ते तुझे गुरु होतील, त्यांची जाऊन भेट घे. नाथांनी एवढ्या चिमुरड्या नाथांनी काही न विचार करता देवगिरी जवळ केली. आणि देवगिरीला गेले असताना दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार आहेत जनार्दन पंत, आणि त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझे गुरु व्हा. कारण मला आमच्या एका माणसाने सांगितले की तुझे गुरु कोण आहेत? तर जनार्दन पंत आहेत. जनार्दन पंत सुद्धा मोठे अधिकारी व्यक्ती होते आणि त्यांना साक्षात दत्तगुरूंचा साक्षात्कार होत होता किंवा दत्तगुरूंचे ते भक्त शिष्य होते. मग एकनाथ महाराजांना त्यांनी स्वीकारलं आणि त्यांची परीक्षा सुरू झाली. दौलताबाद किल्ल्याचे देवगिरी किल्ल्याच्या किल्लेदार असणारे हे जनार्दन पंत
दर गुरुवारी देवगिरी किल्ल्याची शेजारी एक टेकडी होती, दौलताबादच्या शेजारी. त्या टेकडीवर जाऊन दत्तगुरूंचं अनुष्ठान करायचे दर गुरुवारी जाऊन. त्या दिवशी सगळं काही वर्ज्य केलं जायचं, जनार्दन पंतांनी सगळे करायचे. आणि आपल्या संसारात न राहता ते काय करायचं, टेकडीवर जाऊन दत्तगुरूंची उपासना करायची, आराधना करायची, अनुष्ठान मांडायचे मोठे. आणि झालं एकदाच नाथ तिथं वाड्यामध्ये राहिले, त्यांच्या गुरुची सेवा करू लागले, हर एक काम करू लागले नाथ. परंतु एकदा असं झालं, एका गुरुवारी जनार्दन पंत अनुष्ठानाला गेले होते टेकडीवर. आणि तिथं काय झालं तर यवनी लोकांचं आक्रमण आलं. कारण त्यांना माहीत होतं की गुरुवारचे इथं जनार्दन पंत नसतात, तर आपल्याला हे आयतच काय होणार आहे, तर आपला हा किल्ला आयता मिळू शकतो. म्हणून यवनी लोकांनी काय केलं तर मोठा आक्रमण केलं तिथं. परंतु आता आक्रमण आले, परचक्र आले म्हणल्यानंतर आता इथं काहीच सामग्री जमा नाही, किंवा जे किल्लेदार आहेत ते तिथे जागेवर नाहीत. ही जबाबदारी नकळतच नाथांवर येऊन पडली. एकनाथ महाराजांनी आता काय करावं कळत नव्हतं. गुरु तर इथं नाहीत, आपले जनार्दन स्वामी नाहीत तिथं, तर काय करावं आपण. तर त्यांनी मग विचार केला आणि ते म्हणले, त्यांनी आपली आयुध जमा केली, सगळं सैन्य जमा केलं आणि त्यांनी आदेश दिला की मी लढायला तयार राहतो. म्हणजे गुरूंच्या पाठीमागे मीच त्यांचा शिष्य जाईल, लढणार म्हणले. हे परचक्र घालवून टाकूया आपण. सर्व सैन्याचं नियोजन केलं, एकत्र केली सगळं सैन्य आणि आलेल्या परचक्राला धुडकावून लावलं. हे असं धुडकून लावलं की शत्रू सैन्याला मोठा पराजय स्वीकारावा लागला आणि ते शत्रू सैन्य पळून गेलं. मग त्या काळामध्ये, त्या युद्धामध्ये, दिवसभर चाललेल्या युद्धामध्ये काय झालं तर मुंडकी नाथांच्या हातात तलवार शोभत नव्हती, पण ती तलवार रक्ताने नितळत होती. तलवार फक्त कशासाठी नाथांनी केलं तर आपल्या गुरूंची सेवेचा हा भाग म्हणून येणारं परचक्र त्यांनी धुडकावून लावलं. आणि संध्याकाळच्या ज्या वेळेला जनार्दन स्वामी टेकडी उतरून खाली आले, त्यांना सर्व प्रकार कळला की ठिकठिकाणी अशी रक्तपात झालेला दिसत होता, मुंडकी पडलेली इकडे तिकडे दिसत होती, मोठं हानी झाली असं वाटलं त्यांना. धावत धावत आले तर त्यांनी सांगितलं की आलं होतं सकाळी परकीय आक्रमण, परंतु आपल्या नाथ महाराजांमुळं काय झालेले, एकनाथामुळं हे सगळं सेनापतीपद त्यांनी भूषवलं आणि ही मोठी जबाबदारी युद्धाची त्यांनी लिलया पेलली आणि परचक्र धुडकावून लावलं. नाथांचा विजय झाला. हे कळल्याबरोबर जनार्दन स्वामींना मोठा आनंद वाटला. म्हणजे नाथ खरोखरच नाथ आहे, म्हणजे माझ्या गुरुभक्तीसाठी काही पण करावं, खराच योग्यतेचा नाथ आहे. जवळ घेतलं गुरूंनी, पाठीवर हात टाकला आणि म्हणले शाबास, कारण तुझ्या गुरुनिष्ठेची दाद देता येत नाही तेवढी थोडीच आहे म्हणले, कारण तू केवढं मोठं युद्ध जिंकलास हे नाथा. आता इथून पुढे तुझा खरा काळ सुरू झाला. मग त्यांनी काय केलं, एक दिवस चल म्हणले, एका गुरुवारी म्हणले चल माझ्याबरोबर, एकनाथा माझ्याबरोबर चल. तर गुरुची आज्ञा आहे, चला म्हणले. कुठं जाय, चला म्हणले, तू माझ्या पाठीमागे ये. जनार्दन स्वामींना नाथांना काय करायचं होतं तर त्यांना दृष्टांत एक द्यायचा होता, किंवा त्यांना पुढं घेऊन परमार्थामध्ये जायचं होतं. गुरु श्रेष्ठ कोणता की जो परमार्थिक मार्गामध्ये देवापर्यंत पोहोचवतो त्याला गुरु म्हणतात. सांसारिक काही गोष्टी असतील, सांसारिक काम असतील ते करून देणारा गुरु नव्हे. गुरु म्हणजे कोण तर जो परमार्थ मार्गाने, चांगल्या मार्गाने आपल्या शिष्याला देवापर्यंत घेऊन जातो त्याला म्हणायचं गुरु, सद्गुरू म्हणायचं त्याला. जनार्दन स्वामींनी काय म्हणले की जनार्दन स्वामी खुश झाले होते. म्हणजे नाथाची परीक्षा झाली तेवढी भरपूर झाली. म्हणले नाथ तर त्या कसोटीला उतरलाच. एक दिवस त्यांनी काय केलं, गुरुवारचं वेळ बघून सकाळचं म्हणले चल नाथा माझ्याबरोबर चल. नाथ महाराजांनी आपलं आवडलं आणि त्याच्या पाठीमागं चालू लागले. त्या टेकडीवर गेले. नाथांना त्यांनी सांगितलं, एकनाथ तू आता काय कर, इथं बस, आता तू फक्त बघत राहा म्हणले काय चाललंय ते. मग तिथं त्यांनी बसलेलं असताना झाडाखाली तिथे एक दिगंबर अवस्थेतली एक भिकारी दिसणारी, अंगावर फाटकी कपडे, काखेला झोळी, चार पाच कुत्री बरोबर एक 4-5 असे, आणि भनंग भिकारी अवस्थेत असलेला एक मनुष्य आला तिथं. आणि कळकट अंगाचा होता, अंगावर वस्त्र तर नव्हतीच, दिगंबर अवस्थेत होता आणि फक्त एक लंगोट आणि काखेला झोळी आणि बरोबर 4 कुत्रे, असा प्रकार, हिनवाना प्रकार. म्हणजे ते एकनाथ महाराजांना वाटलं हा कुठला दरिद्री मनुष्य असा, म्हणजे खराब आणि शरीर पण एवढं हे नाही, अस्वच्छ अवस्थेतला असलेला हा माणूस इथं आला. म्हणजे काय नाथांबरोबर काय, आपल्या स्वामींबरोबर काय बोलतोय. मग त्यांनी काय केलं, स्वामी गेले पुढं, जनार्दन स्वामी, आणि हे पाहताय कोण तर नाथ महाराज लांबून पाहतायत. जनार्दन स्वामींनी गेले
मिठी मारली त्यांना, त्यांनी जवळ घेतलं आणि पाय धरले त्या मनुष्याचे. मग जनार्दन स्वामीच्या डोक्यावर हात फिरवला त्या व्यक्तीनं आणि त्यांनी सांगितलं की मला कुत्रीचं दूध, मला दूध काढून दे म्हटले. आणि त्यांच्या झोळीमध्ये जी शिळे तुकडे होते, भाकरीचे जे शिळे तुकडे होते ते त्यांनी एका पात्रामध्ये घेतले आणि त्यांना सांगितले की या पात्रामध्ये दूध आण. आता नाथांना विचार पडला, इथं तर दूध गाई नाही, इथं काहीच दिसत नाही, तर दूध कशाचं काढतील आपले स्वामी. मग त्या स्वामींनी काय केलं, जनार्दन स्वामींनी काय केलं, तो कटोरा घेतला आणि एक कुत्री मराय झाले, रोगट कुत्री, घाण आणि अतिशय विचित्र दिसणारी कुत्री, तिला पकडलं ना स्वामी जनार्दन स्वामींनी आणि तिचं दूध काढू लागले. ते नाथांना पाहिलं त्यांना किळस आली. नाथांना म्हणजे काय हे प्रकार चाललाय, हे स्वामी असे का करतात आमचे, कारण हे कुत्रीचं दूध काढतात, गाय राहिली बाजूला काहीच नाही, कुत्रीचं दूध काढतात. ती कुत्री सुद्धा कसली कडकट आहे आणि विचित्र कुत्री अशी, तिचं दूध काढताय आणि त्या भनन भिकाऱ्यासाठी हे दूध काढतात. मग त्यांनी दूध काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या स्वामी गेले, जनार्दन स्वामी गेले, त्या कडकट माणसाच्या जोडीतले भाकरीचे तुकडे घेतले, त्यात कुस्करले त्यांनी आणि ते खाऊ लागले. मग खाऊ लागल्यानंतर ते दत्त जे खाऊ लागले, ते कडकट मनुष्य खाऊ लागला आणि स्वामी सुद्धा खाऊ लागले. ते दोघांनी ते संपवलं सगळं. आणि सगळं झालं तर नाथ बराच वेळ बघत होते आणि त्यांनी काय केलं, जनार्दन स्वामींनी ते राहिलेलं नाथांना हाक मारली आणि म्हणजे जा हे धुवून आण. नाथांनी ओळखलं की हे दोघंही जेवताय तिथं आणि मला काय सांगितले की धुवायला सांगितलं, तर गुरु आज्ञा आहे म्हणजे. एक तर नाथांना किळस आली होती की म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे, कुत्रीच्या दुधामध्ये शिळं तुकडं कुस्करून खाल्ले त्या दोघांनी म्हणले, किती गलिच्छ प्रकार आहे हा. आणि एवढा असं असताना सुद्धा तरी म्हणले गुरु आज्ञा आहे. म्हणून त्यांनी ते घेतलं भांडं, जे पात्र होतं ते घेतलं आणि नदीवर गेले. तिथं त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांच्या सहज नाथांच्या मनात एक भाव उत्पन्न झाला, जर आपले गुरु जर हे खात असतील तर आपल्याला खायला काय हरकत आहे. राहिलेले आपले जे उष्ट होतं ते विसरून घेतलेलं पात्र त्यांनी काय केलं, नकळत नाथांनी आपल्या तोंडाला लावलं. म्हणजे आपले गुरु जर खात असतील तर काहीतरी ह्यात वेगळं असेल, कारण आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, गुरु आहे. मग त्यांनी जसं ते विसरून भांडं जे धुवून विसरून पिलं, तर त्याच्यामध्ये त्यांना ब्रह्मांड फिरू लागलं. नवे त्यांना साक्षात्कार झाला. सगळं जग म्हणजे मीच आणि मी म्हणजे सर्व, असं सर्व व्यापकता नाथांना तयार झाली. आणि मग ते पळत सुटले, त्यांना सगळं ब्रह्मांड फिरू लागलं बहुतेक. त्याच ठिकाणी त्या नाथांना काय झालं तर दृष्टांत झाला किंवा आपण काय म्हणतो शक्तिपात झाला, साक्षात्कार झाला. मग ते उठून आले, जनार्दन स्वामींचं भांडं दिलं आणि पाय धरले. त्यावेळेला तिथं आले, जनार्दन स्वामींच्या पाय पडले, वर उठून बघताय तर त्या कडकट्ट मनुष्याच्या, दरिद्री मनुष्याच्या अंगावर काही नव्हतं. तो माणूस दत्तगुरु दिसू लागला. भगवान साक्षात दत्तात्रयांनी नाथांना दर्शन दिलं. नाथांनी नमस्कार घातला, लोटांगण घातलं चरणावर आणि म्हणले माझा गुरु किती श्रेष्ठ आहे की मला थेट भगवंताचं दर्शन घेऊन दिलं. दत्तगुरूंचं दर्शन मला माझ्या गुरुमुळं मिळालं. म्हणजे नाथांची श्रेष्ठ भक्ती किती होती किंवा त्या भक्तीला पात्र ठरणारे नाथ किती अधिकारी पुरुष होते, एवढा सांगायचा भावार्थ या कथेतून आहे. की काय झालेलं आहे तर जनार्दन स्वामींनी आपल्या शिष्याची निष्ठा पाहून काय केलेलं आहे तर दत्तगुरूंचं दर्शन घडवून आणलेलं आहे किंवा साक्षात्कारी स्वरूप नाथांना दिलेलं आहे. तिथून पुढे गेल्यानंतर उत्तर काळामध्ये नाथांच्या घरी वाड्यावर जी कीर्तनं होत असत, त्यावेळेला दत्तगुरू हातामध्ये दंड घेऊन चौबदार म्हणून काम करत होते नाथांचंच. म्हणजे एकनाथ महाराजांचे किती थोरपण, जेवढी गावी तेवढी कीर्ती मोठीच आहे महाराजांची. आणि नाथांची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू जाते की गुरुवर किती निष्ठा ठेवावी आणि गुरुसुद्धा किती पातळीचा असला पाहिजे. म्हणून जयामनी जैसा भाव तैसा भेटे देव. नाथ पाहत होते आपल्या गुरुमध्ये, सगळं देवांना पाहत होते. म्हणून आपल्या गुरुवर किती निष्ठा ठेवावी, किती चांगली निष्ठा ठेवावी, त्याचं फळ किती मिळतं की आपल्याला साक्षात गुरु काय करतात तर आपल्या परमार्थामध्ये पुढे नेऊन काय करत असतात तर आपल्याला भगवंताची भेट घडवून देत असतात. संतांची संगती मनोमार्ग येते, 11वा श्रीपदी येणे बनते. चांगल्याच्या सहवासात राहिला तर आपले सुद्धा चांगले दिवस जातील. आज नाथषष्ठीच्या निमित्तानं मी आज महाराजांचा हा दुसरा भाग आपल्या पुढे सांगितला, प्रवचनरूपी सेवेमध्ये सांगितला.
सांगायचा भावार्थ एवढाच आहे, नाथषष्ठीला 3 वैशिष्ट्य आहेत. नाथषष्ठी का साजरी केली जाते की एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांचा जन्मसुद्धा याच दिवशी फाल्गुन वद्य षष्ठी. त्यांचा अनुग्रह दत्तात्रयांचा झालेला आहे जनार्दन स्वामींना, तो सुद्धा फाल्गुन वद्य षष्ठी. आणि जनार्दन स्वामींचं निर्वाण झालं ज्या दिवशी देह ठेवला ती सुद्धा तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. या 3 तारखांचा योग असल्यामुळं नाथ महाराजांनी सुद्धा आपलं जीवनकार्य संपवलं किंवा आपलं समाधिस्थ अवस्था ज्यावेळेला गोदावरीमध्ये गेले त्यावेळेला ती सुद्धा ही षष्ठी फाल्गुन वद्य षष्ठी की नाथांचं एकनाथ महाराजांचं निर्वाण म्हणजे या भूतलावरून ते अवतीर्ण झाले किंवा म्हणा आपण काय म्हणतो गुप्त झाले गोदावरीमध्ये या स्थितीला. म्हणून आजच्या तिथीला फाल्गुन वद्य षष्ठी हिला जास्त महत्त्व आहे. माझ्या या व्हिडिओमधून आपण संत कथा ऐकत आहात आणि माझ्या संत मालिकेतील संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची ही दुसरा भाग आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनेल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण.